नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आपण आज पाहणार आहोत की NMS परीक्षा जी आहे, तर ती परीक्षा काय आहे? त्यालाच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हटलंय किंवा NMMS दॅट इज नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. हे जे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप परीक्षा आहे. तर ह्याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परीक्षेचे स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम आणि किती रुपये मिळतात आणि कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMS. तर ह्यासाठीची पात्रता काय? तर पहिली पात्रता आहे की तो विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असलेला असायला पाहिजे आणि त्यानं खालील अटी पूर्ण करायला पाहिजेत. तर खालील अटी कोणत्या कोणत्या आहेत? तर अट आहे की पालकाचे, त्यामध्ये आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न हे 3.5 लाखापेक्षा कमी असावं. दोघांचं मिळून उत्पन्न हे 3.5 लाख रुपये वार्षिक असावं. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा म्हणजे ज्यांचे जे अधिकारी असतील किंवा तहसीलदारांचा किंवा तलाट्याचा, आता हा सन 22-23 म्हणजे हा मागील वर्षासाठी होता, तर ह्या वर्षी तुम्हाला 2023-24चा म्हणजे तुम्ही जर आता फॉर्म भरणार असाल ह्या वर्षी 24-25 मध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षीचा 23-24चा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करायचा आहे. ओके. तर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता 7वी मध्ये 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे जो विद्यार्थी आता 8वीत परीक्षा देणार आहे त्याला 7वी मध्ये 55% गुण पाहिजेत आणि जर अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC आणि ST मध्ये असेल तर किमान 50% गुण त्याला मिळालेले पाहिजेत 7वी मध्ये. तर ही तुमची पात्रता आहे. आता ह्या परीक्षेसाठी कोण कोण अपात्र आहे? तर अपात्र असलेला विद्यार्थी आहे जो विना अनुदानित शाळेत शिकतो. म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकताय ती शाळा अनुदानित पाहिजे, त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान पाहिजे. जर ती विना अनुदानित शाळा असेल तर तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी पात्र नाही, या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. दुसरी गोष्ट, केंद्रीय विद्यालयात शिकणारे जे विद्यार्थी आहेत तेही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकत नाहीत. ज्या नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत तेही फॉर्म भरू शकत नाहीत. किंवा जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाचा सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत, ऑलरेडी कशाचा तर लाभ घेत आहेत, ते विद्यार्थीही ही परीक्षेसाठी अपात्र आहेत. आणि तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी, हे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अपात्र आहेत. तर ही जे विद्यार्थी आहेत हे या परीक्षेसाठी अपात्र आहेत. आणि पात्रता काय आहे तर आपण पाहिलेले की तो विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असावा, त्याच्या पालकाचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असावं, त्याला 7वीत 55% आणि जर कास्टमध्ये असेल SC ST मध्ये असेल तर 50% गुण मिळवलेले असावेत. आता ह्या परीक्षेचं स्वरूप काय आहे? तर ही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. हे बघा, तर ही परीक्षेचं स्वरूप आहे, एक परीक्षा तुमची आहे ती मॅट आहे, दॅट इज मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा त्याला आपण म्हणतो बौद्धिक क्षमता चाचणी. ह्याच्यामध्ये तुमचे एकूण प्रश्न हे 90 असणार आहेत आणि त्या प्रश्नाला एकूण गुण हे 90 गुण असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं कालावधी असणार आहे. म्हणजे एक प्रश्न सोडवायला तुम्हाला 1 मिनिट मिळेल. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्यासाठी 30 मिनिटं जादा वेळ दिलेला आहे आणि त्याची वेळ आहे ती 10:30 ते 12. जो मागील पेपर झाला त्याची वेळ होती 10:30 ते 12 एवढी वेळ होती. आणि दुसरी परीक्षा जी आहे तुमची ती शालेय क्षमता चाचणी किंवा स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे जे तुमचे शाळेत जे विषय शिकणार आहात त्याच्यावरती एक परीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये 90 प्रश्न असणार आहेत, त्याला 90 मार्क्स असणार आहेत आणि 90 मिनिटं वेळ असेल. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर 30 मिनिटं जादा वेळ. आणि हा पेपर असणार आहे तुमचा 13:30 ते 15 म्हणजे 1.5 पासून पुढे असणार आहे. आणि पात्रता गुण म्हणजे किती? तर एकूण गुणांच्या ज्या 40% गुण हे त्या विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत. म्हणजे आपले टोटल गुण काय झाले, पहिल्या पेपरमध्ये 90, दुसऱ्या पेपरमध्ये 90 असतील तर टोटल 180 जर मार्काची सगळी परीक्षा असेल तर त्याच्यात 40% म्हणजे 72 मार्क त्याला पास होण्यासाठी मिळालेच पाहिजेत त्या विद्यार्थ्याला. एवढे जर मार्क मिळाले तर तो विद्यार्थी पास होईल. इथं खाली दिलं बघा, सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून 40% गुण मिळणे आवश्यक आहे. SC ST दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32% गुण मिळणे आवश्यक आहे. तर हे अशा प्रकारे 2 पेपर असणार आहेत. एक आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, म्हणजे आपण त्याला बुद्धिमत्ता चाचणी असे म्हणतो, आणि दुसरी आहे ती शालेय जे विषय आहेत त्याच्यावरची टेस्ट असणार आहे. त्याचा डिटेल सिलेबस आपण पुढे बघूया. तर यासाठी 2 पेपर आहेत. पहिला आहे तो मॅट, म्हणजे आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो. मेंटल ॲबिलिटी टेस्ट ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 प्रश्न असणार आहेत. बहुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 1 उत्तर बरोबर असणार आहे ते द्यावे लागेल. आणि दुसरी जी टेस्ट आहे शालेय क्षमता चाचणी, त्याला SAT म्हणतात. ही सामान्यतः 7वी आणि 8वीचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे याच्यावरती अवलंबून असणार. म्हणजे 7वीचे जे विषय शिकलेले आहात
तेही याच्यावरती त्यातलेही मुद्दे तुमचे ह्या परीक्षेसाठी असणार आहेत. तर ह्यामध्ये काय असणार आहे, तर पहिला विषय आहे तो सामान्य विज्ञान, जो एकूण 35 मार्कसाठी असेल. दुसरा आहे ते समाजशास्त्र आहे, ते एकूण 35 मार्कसाठी असेल. आणि गणित आहे ते 20 मार्कासाठी असेल. असे हे 3 विषय आहेत, म्हणजे 35, 35 आणि 20 असे 90 मार्कासाठी 3 विषय असतील आणि त्याच्यावरती 90 प्रश्न असणार आहेत. आता त्याच्यामध्ये पण डिटेल कसं आहे पाहूया आपण. जे सामान्य विज्ञान आहे, ज्यामध्ये 35 गुणांसाठी सामान्य विज्ञान असणार आहे, याच्यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुण, म्हणजे तुमचं जे फिजिक्स आहे ते 11 मार्कसाठी असणार आहे. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री 11 मार्कासाठी असणार आहे. जीवशास्त्र बायोलॉजी तुमचं 13 मार्कासाठी असणार आहे. तर हे असे तुम्हाला एकूण 35 गुण सामान्य विज्ञान या पेपरमध्ये असणार आहेत. त्यानंतर समाजशास्त्रामध्ये इतिहासाला 15 गुण आहेत, नागरिकशास्त्राला 5 गुण आहेत आणि भूगोलला 15 गुण आहेत. असे मिळून हे तुमचे 35 गुण असणार आहेत. आणि गणित जो विषय आहे त्याच्यावरती 20 गुण असणार आहेत. तर असे 35 अधिक 35 अधिक 20 हे टोटल तुमचे 90 प्रश्न असणार आहेत आणि 90 गुण असणार आहेत. ओके, तर हे 2 पेपर आहेत. पहिला पेपर मॅट आहे, दुसरा पेपर सॅट आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये शिष्यवृत्ती किती जणांना मिळते? म्हणजे पूर्ण भारतामधून 1,00,000 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. तरी पूर्ण भारतामधून 1,00,000 विद्यार्थी, ज्याच्यामध्ये 36 राज्य आहेत, त्या प्रत्येक राज्याची हे त्यांनी GR काढलेला आहे, त्या GR मधीलच व्हॅल्यू आहेत. तर समजा आम्ही आंध्र प्रदेशला 4,087 विद्यार्थी, एवढ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मंजूर असेल. तर आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं पाहूया. तर आपला महाराष्ट्र इथं 15 नंबर लिहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 11,682 एवढ्या विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्रातून ही NMS स्कॉलरशिप ही मिळत असते. तर 11,682 एवढे विद्यार्थी महाराष्ट्रातून या स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत आणि पूर्ण देशातून 1,00,000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळत असते. तर या शिष्यवृत्तीचा दर काय आहे? तर या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे 9, 10, 11 आणि 12 हे 4 वर्ष तुम्हाला दरमहा 1,000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. म्हणजे तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला अशी तुम्हाला 4 वर्ष ही स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 48,000 रुपये मिळणार आहे. मग यासाठी पण त्यांनी काही GR मध्ये कंडिशन दिलेल्या आहेत, त्या पण आपण कंडिशन पाहू. ओके, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता 9वी व इयत्ता 11वी मध्ये प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे जो विद्यार्थी आहे तो परीक्षेला पासच झाला पाहिजे. 9वीला पहिल्या प्रयत्नात पास झाला पाहिजे, 10वीला पाहिजे, 11वीला पहिल्या प्रयत्नामध्ये पास पाहिजे. इयत्ता 10वी मध्ये त्याला 60% गुण, किमान 60%, म्हणजे 10वीची ज्यावेळी परीक्षा देणार आहे त्यावेळी तुम्हाला किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे. आणि तसेच SC ST विद्यार्थ्यांना 55% गुणांची आवश्यकता आहे. ओके, तर ही झाली तुमची NMS ची मिळणारी स्कॉलरशिप. बरं, आता ह्या जर विद्यार्थी या परीक्षा पास झाला, फक्त पास झाला आणि तो जर विद्यार्थी मराठा किंवा मराठा कुणबी ह्या समाजाचा असेल, ओपन मध्ये जर असेल, तर ह्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाची जी सारथी म्हणून एक स्कॉलरशिप आहे, ती सारथी स्कॉलरशिप मिळते. मी काय म्हणतो, जर विद्यार्थी NMS ला मेरिटला बसला नाही, मेरिटमध्ये आला नाही, पण तो विद्यार्थी पास आहे, तर त्याला सारथीची एक स्कॉलरशिप मिळते. ती स्कॉलरशिप तुम्हाला 9,600 पर इयर अशी 4 वर्ष मिळते. जर तो विद्यार्थी पास झाला असेल आणि सारथीला अप्लाय केला तर त्याला 9,600 पर इयर अशी 4 वर्षी त्याला स्कॉलरशिप मिळते. ओके, तर अशा 2 स्कॉलरशिप, जर तुम्ही मेरिटमध्ये बसाल तर 12,000 रुपये मिळणार आहे. जर मेरिटमध्ये नसाल आणि जर तुम्ही मराठा कुणबी असाल तर सारथी अंडर तुम्हाला 9,600 प्रत्येक वर्षी अशी 4 वर्ष ही स्कॉलरशिप मिळते. तर याची वेबसाईट कोणती आहे तर तुम्ही पहा इथं NMMS MSCE ही जी वेबसाईट आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही गुगलला NMMS जर टाकलं तर तुम्हाला ही डायरेक्ट वेबसाईट मिळेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो साईट. तर ही जी साईट आहे तुमची NMMS ची, तर गुगलला जर तुम्ही NMMS सर्च केलं तर या साईटवरती जायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला NMS 22-23 आणि 23-24, 23-24 म्हणजे मागच्या वर्षी झालेली आहे, त्याच्यावरती क्लिक केलं मी तर तुम्हाला ह्याची सगळी माहिती इथं तुम्हाला मिळेल. ह्याच्यामध्ये तुमच्या अधिसूचना आहे, माहिती पत्रक आहे, अर्थ आहे, पात्रता गुण, मागचा निकाल आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतील. तसेच जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका ह्या साईटला तुम्हाला अवेलेबल आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका दिसतील. मग ह्याच्यामध्ये माध्यम कुठले आहेत? मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड ह्या माध्यम आहेत. तर आपण मराठी माध्यमातून प्रश्नपत्रिका देणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जर मराठीचा जर पेपर बघितला आपण, तर हा जो मेंटल ॲबिलिटी टेस्ट
मॅट ह्याचा पेपर आहे 8वीसाठी. हा 21 डिसेंबर 2022 पेपर मी डाउनलोड केलेला आहे. म्हणजे ही परीक्षा तुमची डिसेंबर महिन्यामध्ये होत असते. ओके, तर ह्या परीक्षेसाठीचा हा पेपर आपला मॅथचा पेपर आहे. तर मॅथचा पेपरमध्ये तुम्ही 90 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. हा पेपर तुमचा इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतो. तुम्ही इथे जर प्रश्न बघितले तर हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला मराठीत दिसत आहेत, मराठीत लिहिले, तसेच तुम्हाला ते इंग्लिशमध्येही प्रश्न असणार आहेत. ओके, हा झाला मॅथचा पेपर. तसाच सॅट जो आहे, तर जे स्कूलमधले तुमचे जे विषय आहेत, जे शिकणार आहात तुम्ही, सामान्य ज्ञान आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे, त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्न येत असतील. तर ह्या प्रश्न तुम्हाला पाहत असाल तर बघा, ताऱ्यांच्या निर्मिती संदर्भात खालील पर्यायांचा सुयोग्य क्रम असलेल्या उत्तरांचा पर्याय निवडा. म्हणजे तारे कशी निर्माण होतात त्याची प्रोसिजर काय, मग तो योग्य क्रम तुम्हाला लिहायचा आहे. तसंच ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की एका ठिकाणाहून आवाज झाला तर तो हवेतून आणि पाण्यातून कुठून लवकर पोहोचला जाईल. अशा प्रकारचे हे तुमचे विज्ञान, तसेच गणित आणि बाकीचे समाजशास्त्र ह्याच्यावरती तुमचे हे प्रश्न असणार आहेत. ओके, तर ह्या प्रकारे आपण GR एक तुम्हाला दाखवतो. GR NMMSचा आहे. तर GR मध्ये या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या त्याच्या NMMSचा GR जो आहे गाईडलाईनचा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं दिलेलं आहे की त्याचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असावं. अशा ज्या मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, तसं 1 लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते, 12,000 रुपये पर इयर अशी स्कॉलरशिप मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या पाहिलेल्या आहेत. आता यातली महत्त्वाची गोष्ट, जी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर तुमची इलिजिबिलिटी काय आहे, कोण ते घेऊ शकतं आणि कोणाला मिळणार नाही, तर त्याच्यातले 2 मुद्दे तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की नो स्कॉलरशिप ॲट दिस स्टेज इज पेएबल फॉर स्टडिंग डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट लेवल कोर्सेस. म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्हाला 9वी ते 12वी ह्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. 9वी, 10वी, 11वी, 12वी. जर तो विद्यार्थी 10वी नंतर स्टडिंग इन डिप्लोमा सर्टिफिकेट जर करत असेल तर त्याला ती स्कॉलरशिप मिळणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाकीचं तुम्हाला जर अटेंडन्स पाहिजे, बाकीचे बरेच मुद्दे, तुमचे अटेंडन्स पाहिजे, वेळेत ॲडमिशन पाहिजे, तुम्ही योग्य मार्काने पास झालेला असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या नॉर्मली आपण फॉलो करतच असतो. ओके, तर अशा प्रकारे ही NMMSची तुमची परीक्षेची सर्व माहिती आहे आणि किती रुपये मिळतात आणि किती वर्षासाठी मिळतात हे आहे. ओके, धन्यवाद.